SL9 न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार. आपण बघतोय येवल्यातून ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये बातमी. आपल्याला SL9च्या या स्क्रीनवरती जे दिसतंय ती येवल्यातली ट्रॅफिक आहे. साधारण 3 ते 4 महिन्यापासून ह्या येवल्याच्या ट्रॅफिकने अतिशय लोकांना परेशान केलेलं आहे. ही ट्रॅफिक कमी व्हायचं नावच घेत नाही बिलकुल. जर ही ट्रॅफिक थांबली तर साधारण 2-2.5 तास, 1 तास, 1.5 तास ही ट्रॅफिक थांबते. मग या ठिकाणी अशा वेळेस एखादं अर्जंट पेशंट असेल आणि ती ॲम्ब्युलन्स पेशंट घेऊन चालली असेल, त्या ॲम्ब्युलन्सला निघायलासुद्धा जागा मिळत नाही या ठिकाणी. आज SL9च्या डोळ्यांनी आज बघितल्या काही गोष्टी, अशा वास्तव बघितलं की विंचूर चौफुली तर खाऊगल्ली तर उड्डाणपूलपर्यंत ट्रॅफिक जाम ती जाम. गाडीला गाडी लागलेली आहे अक्षरशः. येवला शहरामधले पोलीससुद्धा हतबल झालेले आहेत या बाबतीमध्ये की पोलिसांनी लक्ष द्यायचं तरी कुठं. एक तर पोलिसांची संख्या ह्या येवल्या शहरामध्ये कमी आहेत आणि त्याच्यात हा ट्रॅफिकचा रोज मारामार हा पोलिसांना झेलावं लागतो आहे, सर्वसामान्य लोकांना झेलावं लागतो आहे. जर या ट्रॅफिकचं नियोजन लवकर केलं नाही बरं ही अचानक ट्रॅफिक वाढली कुसून हेच समजायला मार्ग नाही. बरं ट्रॅफिक साधारण 10 मिनिटाची 20 मिनिटाची नाही, व साधारण ट्रॅफिक 1 तास हलत नाही, 1.5 तास हलत नाही, 2 तास हलत नाही. मग त्या ठिकाणी येवल्या शहरातील अनेक नागरिक आणि अनेक शहरातून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना हा मोठा प्रमाण हे येवला शहरामध्ये जाणवत आहेत. आज आपण बघा की अक्षरशः गाड्या लागलेल्या आहेत. पण येवला प्रशासन करतं काय? आज हे नॅशनल हायवेची काय परिस्थिती झाली? कोपरगावून येणारा नॅशनल हायवे, वैजापूरवरून येणारा नॅशनल हायवे, मनमाडवरून येणारा नॅशनल हायवे, नाशिकवरून येणारा नॅशनल हायवे, मग ह्या हवेवरती एवढी ट्रॅफिक वाढली कुठून? बस साधारण हे 2-3 महिन्यापासून ही ट्रॅफिक वाढलेली आहेत. मग हिचं नियोजन का कोणी करत नाही? हिचं प्रशासन का नियोजन करत नाही? या राज्याचे मंत्री का नियोजन करत नाही? हा एक मोठा प्रश्न या येवल्या तालुक्यातील शहरवाशांना पडलेला आहे. ग्रामीण भागातील येणाऱ्या प्रवाशांना पडलेला आहे. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांनासुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. ही ट्रॅफिक येवल्यातली थांबणार तरी कधी?